नमस्कार मित्रांनो, मी अभिनेता अभिजित गोयंका. वेलकम टू माय चॅनल अभिजित गोयंका. तर आज आपल्यासोबत आहे सेलिब्रिटी फोटोग्राफर मिस्टर संजय गवळी. तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. हॅलो संजू, कसा आहेस मित्रा? आफ्टर लॉंग टाईम. मी मजेत अभि. तर संजू, तुझा प्रवास कसा सुरू झाला? प्रवास ॲक्च्युली बघायला गेलं तर फोटोग्राफी म्हणजे मला करायचंच होतं, असं काही फायनल नव्हतं. घरात पण कोणी फोटोग्राफर नाही आहे, त्याच्यामुळे कधी असं मनात आलंच नाही की मी फोटोग्राफर होईल. आणि कुठलाच असा मार्ग नव्हता की मी फोटोग्राफर होणार आहे हे डन झालेलं होतं. माझ्या मनात पण नाही, कोणालाच माहीत नव्हतं. ॲक्च्युली असंच गल्लीतनं फिरायचो, त्याच्यानंतर नॉर्मली मुलांमध्ये फिरणं, चौकात बसणं, कुठलं काही नियोजन असेल तर मग त्याच्याबद्दल गणपती बसवणं, हे करणं, त्याच्यात सगळा पुढाकार माझा आला. पण असं वाटलं नाही मला कधी की मी फोटोग्राफर होणार आहे. जसं असंच एक मित्र बसलो होतो आम्ही चौकात, त्यावेळेस विषय निघाला की जिल्हा उद्योग केंद्रामध्ये काही असे कोर्सेस आलेत की तिथून आपण इन्कम मिळवू शकतो, मीन्स तिथून पैसे मिळतात. मग त्याच्यात काही कोर्सेस होते. मग मी म्हटलं एकदा ट्राय करूया. मग बस त्या दिवशी रात्री असा विषय झाला चौकात, आणि सेकंड डेला मी विचार केला की आपण जिल्हा उद्योग केंद्रात जायला पाहिजे. मग मी माझी सायकल घेतली आणि गेलो जिल्हा उद्योग केंद्रामध्ये. ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस कोणाशी कसं बोलावं हे मला म्हणजे असं अडथळे येत होते खूप सारे, कारण की माझं बोलणं पण व्यवस्थित नव्हतं. बरोबर. तर मी खूप ट्राय केलं की विचारूच. मग मी एका व्यक्तीला विचारलं, म्हटलं इथे असा काही विषय आहे का कोर्सेस वगैरे आणि तुम्ही पैसे वगैरे देतात? त्या व्यक्तीने मला जरा खालून वरून बघितलं. कपडे पण माझे थोडे ठीकठाकच होते त्यावेळेस, म्हणजे तेवढी परिस्थिती नव्हती की चांगले कपडे मी वेअर करू शकेन. तर त्या व्यक्तीने सांगितलं की हां आहे म्हणे कोर्सेस, बाहेर लिस्ट लावली, तू एकदा चेक करून घे. मग बाहेर गेलो, एकदा रीड केलं तर त्याच्यात खूप सारे कोर्सेस होते. जसं की त्याच्यात फोटोग्राफी होती, शिवण क्लास होता, मोबाईल रिपेअरिंग होतं, असे अजून 2-3 कोर्सेस होते. तर त्याच्यापैकी मग मला वाटलं की आपण फोटोग्राफी करायला पाहिजे. तिथेच मला मेन्शन झालं की मी फोटोग्राफी करायला पाहिजे. हीच एक गोष्ट अशी होती की मला वाटली की ही करायला पाहिजे. शिवाय त्याच्यानंतर मी त्यांना 1-2 क्वेश्चन केले की जर फोटोग्राफी करायची असेल तर मग कसं राहील त्याच्यासाठी, म्हणजे डिटेल्स मला हव्या आहेत बुवा. तर त्यांनी मला 2-3 गोष्टी अशा सांगितल्या. एक फॉर्म भरावा लागेल, प्रॉपर एवढे डॉक्युमेंट्स आहेत ते जमा करावं लागतील तुम्हाला, आणि शिवाय तुम्ही जर रेग्युलर 30 दिवस आलेत तर तुम्हाला 2,000 रुपये मिळतील. अच्छा. फोटोग्राफी माझी बाजूला झाली, माझा फोकस गेला 2,000 रुपयाकडे. बरोबर. कारण की त्यावेळेस 2,000 रुपये पण खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी पण आणि माझ्या फॅमिलीसाठी पण. आणि ते फ्रीमध्ये मिळणार होते. जस्ट फक्त जायचं होतं 2 तास डेली आणि 30 दिवसासाठी. राईट. आणि तिथून मला 2,000 रुपये मिळणार होते. अजून पण माझा मोटिव्ह फोटोग्राफी नाही आहे, अजून पण माझा मोटिव्ह फक्त 2,000 रुपये की मला पैसे मिळणार आहे. त्यावेळेस विषय असा होता की मला काही करायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त पैसे कुठून येतील हीच गोष्ट मला जास्त आठवत होती. की असं नाही की मी काहीतरी बिझनेस करेल, मला पैसे मिळतील, म्हणजे तेवढी आयडिया, तेवढं मार्गदर्शन मला बिलकुल नव्हतं. आणि तेवढे वेल एज्युकेटेड आपली फॅमिली पण नव्हती म्हणजे माझी, की मी जेणेकरून काही चांगला पाऊल उचलेल किंवा मला चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि मी पुढे जाईल पटकन. मला फक्त पैसे कळत होते की पैसे काय. तर तिथे मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला एवढंच बोलले की 2,000 रुपये तुला मिळतील, तू 30 दिवस कम्प्लिटली आला तर, म्हणजे पूर्णपणे हजेरी लावली तर. म्हटलं ठीक आहे. मग मी फॉर्म वगैरे भरला, सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्या, सगळे झेरॉक्स वगैरे त्यांना दिलेत, सबमिट केलं सगळं. 2 ते 3 दिवसानंतर तिथं परत विचारायला गेलो. त्या लोकांनी एक लोकेशन दिलं, श्याम भामरे म्हणून एक क्लास आहे वाडीभोकर रोडला, त्या ठिकाणी आम्हाला लोकेशन दिलेलं त्यांनी की तुम्ही ह्या लोकेशनला डेली तुम्हाला 30 दिवस कंटिन्यू यायचं आहे 2 तास. ठीक आहे. आमची 30 लोकांची बॅच होती फोटोग्राफीसाठीची. तेव्हापर्यंत फोटोग्राफीमध्ये मला झिरोच नॉलेज होतं आणि काय करायचं ते पण माझं फायनल नव्हतं. पण ठीक आहे म्हटलं जाऊ. गेलो, सगळेजण बसलेलो आहे. तिथे दीपक म्हणून एक व्यक्ती होता, त्यांचा असिस्टंट, तो त्यांच्याकडे वर्क करायचा श्याम भामरेंकडे, आणि श्याम भामरे हे ओनर होते त्या स्टुडिओचे. म्हणजे आता आम्हाला एक स्टेशन मिळालं होतं की इथून तुम्हाला सगळं म्हणजे शिक्षण घ्यायचं आहे बा 30 दिवसासाठीचं, हा तुमचा क्लास आहे आजपासून. मग मी डेली तिथं जायला लागलो. फर्स्ट डे होता आमचा. त्यांनी कॅमेरा वगैरे दाखवले, मी तर व्यवस्थित बघितला पण नाही प्रॉपर. सगळ्यांनी हातात वगैरे घेतला, मी टच केलं फक्त, परत देऊन टाकला. म्हटलं काही होऊन जाईल, खराब होऊन जाईल वगैरे. खूप सारे बटन्स होते, कळत नव्हतं नेमकं बटन कुठलं दाबल्यानंतर फोटो निघतो, किंवा माझा तो मार्गच नव्हता ना. म्हणजे मला प्रॉपर असं वाटतच नव्हतं की मी ती गोष्ट करायला पाहिजे, म्हणून मी त्याच्यासाठी आहे बा मी, असं मला स्वतःला वाटत नव्हतं. तोपर्यंत माझं काहीच कन्फर्म नाही. बट ठीक आहे, पहिला दिवस झाला होता माझा. ठीक आहे म्हटलं, अजून 29 दिवस कंप्लीट करायचे, अजून पण हाच मोठे. सेकंड डे होता.
सेकंड डेला पण तेच कंटिन्युअसली मुलं यायचो, बसायचो, 1.5-2 तास बसायचो. त्याच्यानंतर ते लोक शिकवायचे, ऐकायचो. त्याच्यातलं झिरो नॉलेज होतं आपल्याला, म्हणून ते सगळं डोक्यावरूनच जात होतं. बाहेर यायचो, एक टपरी होती तिकडेच, चहा वगैरे प्यायचो, परत घरी. पुन्हा तिसऱ्या दिवशी मजेशीर गोष्ट अशी झाली की दीपक एक लहान बाळाचे फोटो काढत होता तिथेच. ठीक आहे, स्टुडिओ पण होता आणि आमच्या एज्युकेशनसाठी सगळे आम्ही बसलेलो. आम्ही बघतोय तो फोटो काढतोय, ते लहान बाळ रडतंय, तो कॅप्चर करतोय. त्याचे आईवडील तिकडून त्या मुलाला, लहान बाळाला हसवत आहेत. तो ट्राय करतोय की चांगले पिक्चर्स क्लिक व्हावे, म्हणजे दीपक. आणि सर आम्हाला थोडंसं इकडे टीच पण करताय, काही तिकडे पण लक्ष, काही इकडे पण लक्ष आहे. पण बस असंच मन इकडे तिकडे. मग 1-2 फोटो चांगले आले असतील, कारण की लहान बाळ होतं, तर मग ते खूप हेक्टिक आहे त्यांचा फोटोशूट करणं. मग ते पिक्चर्स आईवडिलांनी बघितले आणि ते खूप खुश झाले आणि ते खूप तारीफ करायला लागले फोटोग्राफरची, की अरे छान फोटो काढले आमच्या मुलाचे, तुम्ही खूप भारी दिसतोय. मग ते एकमेकांमध्ये कम्युनिकेशन करायला लागले. थोडं फील झालं मला, थोडी अशी जाणीव झाली की काहीतरी ट्विस्ट आहे या गोष्टीमध्ये, म्हणून ते लोक एवढे खुश झाले. म्हणजे फोटो काढले याने, ॲक्च्युली कॅमेऱ्यात फोटो काढले, केले तर सगळं कॅमेऱ्याने, याने तर फक्त क्लिकच केलं, पण तरीसुद्धा त्या आईवडिलांना खूप आवडलं. खूप चांगले फोटो झाले असतील यदा कदाचित, म्हणजे खूप नाव काढलं. मग बाहेर निघताना पण ते जे ओनर होते त्यांना बोलले की खूप छान फोटो काढले तुमच्या मुलाने किंवा तुमच्या असिस्टंटने. त्यांनी खूप नाव काढलं त्याचं. मी तेवढ्या वेळात तोच विचार करत होतो की याने एवढंच वर्क केलं, पण एवढं नाव निघालं काही न करता राईट, काहीतरी असेल लॉजिक याच्यामध्ये. ठीक आहे, तो पण दिवस गेला. परत असंच कंटिन्युअसली दिवस चालले. मग आमचा एंड पॉईंट होता की आम्हाला कॅमेरा देऊन पासपोर्ट शूट करायचा होता फोटो. असा तो दिवस आला होता. तर मग कॅमेरा दिला, तेव्हापर्यंत एवढंच नॉलेज दिलं तर हे कॅमेराचं बटन आहे, हे क्लिक केल्यानंतर फोटो निघतो, हाफ प्रेस केला की फोकस होतो, फुल प्रेस केला की फोटो निघतो. मग मी ट्राय केला. त्यावेळेस पहिला पासपोर्ट मी काढला. आमच्याच एकमेकांचे पासपोर्ट आम्ही काढत होतो. मी क्लिक केला हॉरिझॉन्टल पिक्चर, ठीक आहे. तर सर म्हणे ठीक आहे, इथपर्यंत तो ओके म्हणे, त्याच्यानंतर अजून काय. मग परत पुढच्या दिवसांमध्ये आम्हाला काही व्हर्टिकल पिक्चर्स काढायला लावले. आधी हॉरिझॉन्टल होते, नंतर व्हर्टिकल पिक्चर्स काढायला लावले. आम्ही केलं ट्राय, काढले पिक्चर्स. थोडा फील मला त्याच दिवशी आला होता ज्या दिवशी लहान बाळाचे फोटो काढले ते. त्याच्यानंतर मला काही वाटलं नाही, ठीक आहे चलत आहे. मग सरांनी समजावून पण सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये पण एक चांगलं करिअर बनवू शकता. वेडिंग शूट्स, बर्थडे वगैरे असे इव्हेंट असतात ते तुम्ही करू शकता शूट, आणि त्याच्यातनं चांगली इन्कम कमवू शकता. पण ठीक आहे, माझं थोडंच लक्ष होतं फक्त त्या लहान बाळाच्या फोटोंवरती की ते खूप सुंदर आले होते आणि त्यांनी खूप नाव काढलं. आणि सेकंड होतं की मला 2,000 रुपये मिळणार होते. बऱ्यापैकी मन संपण्यामध्ये आले. आम्हाला सर्टिफिकेटही मिळणार होते MKCL कडून, आणि त्याच्यावरती कर्जही मिळणार होतं. ही गोष्ट पण सरांनी क्लिअर केली की तुम्हाला याच्यावरती कर्ज मिळणार आहे, मग काहीतरी 5 ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळणार फोटोग्राफीचा. तुम्हाला उद्योग चालू करण्यासाठी तुम्ही हा बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला एवढं कर्ज मिळेल. ठीक आहे, आपला टार्गेट 2,000 होता. आपण तिथेपर्यंत पोहोचलो होतो. एंड पॉईंट आला, शेवटच्या दिवशी सर्टिफिकेट वगैरे वाटायचं झालं. सरांकडे बघितलं, म्हटलं सर सर्टिफिकेट पैसे. सर मला म्हटले की भेटतील थांब म्हणे, आता प्रोसेसमध्ये 2-3 दिवस कंटिन्यू कर, ये म्हणे अजून तू 2-3 दिवस, याच्यानंतर मग पैसे मिळून अकाउंटला येतील. ठीक आहे. मग त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्या लोकांनी सगळ्यांचं अकाउंट नंबर वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या. माझं अकाउंट होतंच बँकेमध्ये, पैसे नव्हते त्याच्यात पण अकाउंट होतं. मग मी भरला तो फॉर्म वगैरे पुन्हा त्याचा आला सगळा, आणि मग 2 ते 3 दिवसानंतर पेमेंट आलं. पैसे घेतले, सरांकडे जाणं बंद झालं. संजू, 30 दिवसाचा तुझा प्रवास हा कंप्लीट झाला, त्याच्यानंतर काय? ॲक्च्युली मी घरी आल्यानंतर एकच विचार केला पुन्हा की अजून असं काही होऊ शकतं का की आपल्याला कुठून परत पैसे मिळतील. पहिला विचार हा केला. दुसरा विचार हा की ज्या लहान बाळाचे मी फोटोग्राफ्स ते म्हणजे क्लिक केले होते दीपकने, ते माझ्या म्हणजे असं चेहऱ्यासमोर येत होते नेहमी की खूप छान पिक्चर्स ते क्लिक केले होते त्याने. नंतर तेच फोटोज आम्हाला नंतर दाखवले पण होते, तर ते डोळ्यासमोर येत होते की आपण पण असे क्लिक करू शकतो का, किंवा मला आता काढता येतो आता फोटो, मला बटन माहीत होतं त्याचं कसं काढायचं आहे फोटो. बाकी सेटिंग्स नव्हत्या माहीत, पण तेवढं तर कळत होतं की पिक्चर्स कसा क्लिक करायचा आहे. पण मग कॅमेरा, सगळ्यात मेन प्रश्न कॅमेरा, आणि फोटो काढायचे कोणाचे, आणि त्याच्यासाठी परत स्टेशन पाहिजे एक प्रॉपर, की त्या स्टेशनलाच आपण फोटो काढू शकतो, जसं की स्टुडिओ म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर मग माझ्या मनात खूप सारे क्वेश्चन्स होते की मला कोणी इक्विपमेंट्स देईल का शूटसाठी, कॅमेरा गेअर्स मिळतील का, तर मी शूट करू शकेल. मग त्यासाठी माझ्याकडे एकच ऑप्शन दिसत होतं मला की जॉब करणं. म्हणजे कुठे जॉब केला आपण कुठल्या स्टुडिओमध्ये, तर मला इनकेस तिथे कॅमेरा देतील शूटला, अशी ओढ लागली होती. प्लस पैसेही मिळतील असं मला वाटत होतं जर मी त्यांच्या स्टुडिओसाठी काही काम केले तर. ठीक आहे. जमत तर नव्हतं मला, पण ट्राय करू म्हटलं. मग मी असंच जय हिंद कॉलेजच्या रोडाला खूप सारे स्टुडिओ आहेत, त्याच्यामधूनच एक स्टुडिओ हरीश फोटो स्टुडिओ,
मी तिथेच असं चालता बोलता एकदा त्यांना विचारायला गेलो की मला काही जॉब मिळेल का फोटोग्राफी रिलेटेड. ओके. त्यांनी मला विचारलं की तुला फोटोग्राफीचं काय येतं. म्हटलं मला अजून तरी काही येत नाही, पण मी 30 दिवसाचा कोर्स केला आहे म्हटलं. मी त्यांना नावही सांगितलं श्याम भामरेंकडे असं असं. ते मला म्हटले की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण तुला काही येतं का आता. तर म्हटलं नाही, मला तर अजून काहीच येत नाही, जस्ट मला असं वाटतं की मी जॉब करावा, मग मी शिकेल. राईट. मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, सांगतो तुला, तुझं नाव आणि नंबर देऊन जा, तुला मी सांगतो. मग त्याच्यानंतर एक गोष्ट अशी आली की त्यांनी 3 ते 4 दिवस मला कॉल केलाच नाही. खूप दिवस झाले, 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, त्यांनी मला कॉलच नाही केला. अच्छा. माझ्याच मनात असं वाटलं की आपण एकदा परत तपास करायला पाहिजे. मग मी गेलो पुन्हा त्यांच्याकडे, स्टुडिओला आलो. तर मग बेसमेंटला त्यांचा स्टुडिओ होता तेव्हा. तर त्यावेळेस गेलो पुन्हा आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला कॉल करणार होते. मग त्यांनी मला म्हटलं कोण. त्यांनी मला विचारलं कोण. म्हटलं आता काही दिवसांआधी आलो होतो तुमच्याकडे जॉब रिलेटेड विचारायला. अरे हां हां म्हणे, असं आहे का, कुठे राहतो म्हणे. म्हटलं इकडेच राहतो म्हटलं, शनीनगरमध्ये साखरवडला. ते मला म्हणे की ठीक आहे म्हणे, सांगतो म्हणे तुला 2 दिवसात तुला नक्की सांगतो, असं मला ते बोलले. म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी तिथून परत निघून गेलो. घरी परत विचार करत बसलो की ते बोलवतील का नाही बोलवतील, असं मनात विचार होता. मग त्यांचा कॉल तरी पण तिसऱ्या वेळेस पण आला नाही. मी स्वतःहूनच परत गेलो त्यांच्याकडे की तुम्ही मला कॉल नाही केला पुन्हा, मला ना जॉबची गरज आहे, मला ना शिकायचंच आहे, मला ना आता आवड निर्माण होते. कारण मला ना ती गोष्ट जात होते. 30 दिवस कंटिन्युअसली आपण कॅमेरासोबत खेळलो, बरोबर. येत नव्हतं पण खेळलो. ते बटनांशी वगैरे वगैरे हे ते काढायचं, डिस्प्लेमध्ये दिसायचं, तेवढंच माहीत होतं. खूप जुना कॅमेरा होता, माझ्या अंदाजे D40, खूप जुना कॅमेरा ॲक्च्युली तो निकॉनचा. त्याच्यात पिक्चर्स क्लिक केले होते जेव्हा मला प्रॅक्टिससाठी. तर मला वाटलं की परत ती गोष्ट व्हायला पाहिजे माझ्यासोबत, पण मला कॅमेरा कोणी देणारं नव्हतं. तर मला ही गोष्ट तर शुअर होती की मला जॉब करूनच करणार होतं. तर मी परत रिक्वेस्ट केली त्यांना, मला करायचं. त्यांनी मला बसवलं, नाव विचारलं फर्स्ट टाईम. तेव्हा मी प्रॉपर माझं पूर्ण नाव सांगितलं. माझ्या गळ्यात तेव्हा काळा दोरा आणि सिम कार्ड होतं एअरटेलचं गळ्यामध्ये. तेव्हा मी वेअर करायचो, असंच राहायचो ना थोडंसं, असं एकदम असं डॅशिंग टाईप असं वाटायचं मला. खूप सारे दोरे हातामध्ये, मग इथं असं दोरा, मग त्याच्यात छान सिम कार्ड वगैरे, कानात बाळी, ती अजून पण आहे. तेव्हा चांदीची, ते आता सोन्याची, एवढंच आहे. अच्छा. तर मग त्यांनी मला सांगितलं की सगळ्यात अगोदर तर तुला खूप साऱ्या गोष्टी तुझ्या चेंजेस कराव्या लागतील. जर तुला मांडणे असेल तर आम्ही तुला जॉब देऊ. मग त्यांनी स्टार्ट केलं की सगळ्यात अगोदर एक ओळखीचा व्यक्ती दे म्हणे मला तुझ्याकडचा, की जो मलाही ओळखत असेल आणि तुलाही ओळखत असेल, मध्यस्थी. बरोबर. त्याच्याशिवाय तुला जॉब नाही देणार म्हणे. मग मी विचार केला, म्हटलं ओळखीचं काय आहे. म्हटलं माझं आधार कार्ड आहे वगैरे, किंवा मी इथंच राहतो, असं तसं खूप तसं सांगितलं. नाही नाही नाही, चालणार नाही, ओळखच पाहिजे. मी कन्फ्यूज झालं नेमकं. म्हटलं काय गडबड, कधी कधी जॉब केला नाही किंवा कधी असं म्हणजे माझ्या लाईफमध्ये असा प्रसंग नाही आला कोणाकडे जाऊ, जॉब मागू पैशांसाठी वगैरे. सगळ्या गोष्टी घरी सांगितलं की थोडंफार मिळत होतं जे पाहिजे ते. मी कन्फ्यूज झालो. मग त्यांना म्हटलं ठीक आहे, मी ओळख बघतो कोणी आहे का. ॲक्च्युली मला कोणीच ओळखत नव्हतं, मी कोणाला ओळखत नव्हतं. निघून गेलो तिथून. 4थी वेळा माझी चक्कर होती त्यांच्याकडे फायनलवाली. ज्यावेळेस मी गेलो त्यांच्याकडे त्यांना सांगितलं, म्हटलं मी मोगलाईमध्ये खूप साऱ्या लोकांना ओळखतो, तुम्ही मला एखादं नाव असं सांगा की त्यांना मी पण ओळखत असेल कदाचित. म्हटलं मग मी त्यांना असंच 1-2 नगरसेवकांचे नाव सांगितलं. म्हटलं मी यांना ओळखतो असं तसं. आणि असंच मुलांच्या याच्यात फिरायचो इकडे तिकडे. त्यावेळेस मला असं वाटायचं की नक्कीच त्या गँगमध्ये मला पण त्या व्यक्तीने पाहिलं असेल तर तो माझी ओळख कदाचित देऊन टाकेल. पण ते फेक होतं. ॲक्च्युअली मला ओळखत होतं की ते मला स्वतःलाही माहीत नव्हतं की तो व्यक्ती मला प्रॉपर ओळखत असेल, तो नगरसेवक XYZ. पण मग मी विचार केला, आता हे काय म्हणतील. त्यांनी त्या गोष्टीवरती थोडंसं फोकस केला. चल ठीक आहे, सगळ्यात अगोदर उद्या येशील म्हणे, तो काही प्रॉब्लेम नाही, उद्या ये. पेमेंटबद्दल बोलणं झालं नाही, कशाबद्दल बोलणं झालं, उद्या ये, आपण या विषयावरती प्रॉपर बोलू. येताना कानातली बाळी काढून घ्यायची, गळ्यातला दोरा काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित शर्ट घालण्याचं, व्यवस्थित पॅन्ट घालण्याची, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे चालेल. मी डन केलं. घरी गेलो, सगळं काढलं. घरचे पण बघत होते माझ्याकडे, सगळे चेंज करतो आलो, काय चाललं नेमकं. कानातली बाळी निघत नव्हती, अशी ओढून ओढून काढत होतो आरशात बघून. घरचे बघताय नेमकं काय चाललं आहे. कोणीच काही क्वेश्चन केला नाही. म्हटलं मी आता जॉब करणार आहे, मला करायचं आहे, थोडे पैसे पण पाहिजे, असं तसं चाललेलं. सेकंड डेला सगळं काढून गेलो त्यांच्याकडे. फर्स्ट डे होता, बाहेरच बसवून ठेवलं. आतमध्ये आईला एंट्री नव्हती. रिसेप्शनचा काउंटर होता, त्या काउंटरच्या बाजूलाच एक सोफा होता छोटा, त्या सोफ्यावरती बसवून ठेवलं. बसलो. अजून 1-2 लोक होते जॉबला, त्यांच्यासोबत पण थोडी मैत्री झाली, बोलणं स्टार्ट झालं. तिथून हळूहळू मला त्यांनी आतमध्ये यायला एंट्री दिली, जिथे शूट व्हायचे आतमध्ये. आधी असे बॅकग्राऊंड्स असायचे खूप सारे मोठे मोठे, अजून पण होतात, पण आता कमी झालं. तेव्हा खूप जास्त त्या गोष्टींचा क्रेज होता, ट्रेंड होता तो. खूप सारे बॅकग्राऊंड्स चेंज करायचे, लाईटिंग वगैरे सेट करायचे, आणि मग पिक्चर्स क्लिक करायचे, वेडिंगसाठी असो किंवा कुठे पण असं मॉडेलिंगसाठी वगैरे.
बॅकग्राऊंड म्हणजे तेच पडदे ना आपले ब्लॅक व्हाईट रेड राईट. पण ते खूप अपडेट होते. हरीश भाऊ पण त्यावेळेस खूप अपडेट होते. त्यावेळेस पण त्यांच्याकडे रिमोटवाले पडदे होते. मीन्स तेव्हा पण हाताने करण्याची गरज नव्हती. रिमोटला क्लिक केलं बटन, कलर तोच कलर सिलेक्ट होऊन बॅकग्राऊंड खाली यायचं. अशा प्रकारचे म्हणजे खूप अपडेट होते ते लोक. तेव्हा पण आणि आज पण आहे. ठीक आहे. मग मी आतमध्ये गेल्यानंतर काही छोट्या छोट्या गोष्टी शिकलो. सगळ्यात अगोदर मला त्यांनी शिकवली एक गोष्ट, झाडू कसा मारायचा. इथून माझी स्टार्ट होते की या पद्धतीने झाडू मारायचा असतो. तर मग ती पण गोष्ट शिकण्यासारखी होती, कारण मी कधी झाडू मारलाच नव्हता. तर माझ्यासाठी ती गोष्ट पण काहीतरी युनिक होतं की अरे ओके असं पण झाडू मारतात का, कारण आतापर्यंत घरचे मारत होते, मी कधी घरी झाडू मारलाच नाही. तर ठीक आहे. सेकंड, पोचा कसा मारायचा. कपडा हातात घेतल्यानंतर किती वेळेनंतर त्याला पिळायचा असतो, ते पाणी घाण झालं की परत दुसरं पाणी घ्यायचं असं, हे पण मला तेव्हा कळलं. म्हणजे त्या 2 गोष्टी त्यांनी मला प्रॉपर शिकवल्या सगळ्यात आधी फर्स्ट. सेकंड, कॅमेरा दाखवला, अजून शिकवला नाही, फक्त दाखवला होता. असं हळूहळू काही गोष्टी जात आहेत. मग त्यांनी मला असा विचार केला की आता तू आपल्या मंदिराची देवपूजा पण तूच करायची. जेव्हा त्यांना कळलं की मी नॉनव्हेज वगैरे खात नाही, आणि मी खरंच खात नाही, मी गवळी असल्यामुळे मला या गोष्टी काहीच चालत नाही. तर त्यांनी देवपूजा वगैरे तूच, आधी गुरुजी यायचा तिकडे, पण गुरुजीला बंद करून मग त्या गोष्टी मी करत होतो. प्रॉपर देवघराची पूजा, साफसफाई वगैरे सगळं, स्टुडिओ साफ करायचं काम आणि देवपूजा करायचं काम माझं होतं फर्स्ट. कॅमेरा वगैरे देणं आणि ते शिकवणं हा तो पुढचा पार्ट आहे. पण त्या गोष्टी मी खूप प्रामाणिक केल्या की नाही मला चांगल्याच करायच्या, कारण त्यांना माहिती आहे याला कुठल्याच प्रकारची सवय नाही आहे, तर हा व्यक्ती योग्य करू शकतो. मग खूप सारे असे प्रसंग आले त्यावेळेस पण की त्यांनी मला कॅमेरा शिकवणार, पण मग मी त्या लायक नव्हतो की मी ते समजून घेईल. म्हणजे त्या गोष्टीत मला नॉलेजच नव्हतं ना, झिरो. फक्त मी 30 दिवस गेलो होतो, पण तेव्हा माझा मोटिव्ह होतं जवळपास 28 दिवस तर मोटिव्ह माझावाला पैसेच होता. त्याच्यामुळे मला त्याच्यात असं जास्त फील होईल अशी काही गोष्ट वाटली नाही. ठीक आहे, तरी ट्राय करू. मी त्यांच्याकडे कम्प्लिटली 1 वर्ष असाच काढला, साफसफाई वगैरे ह्या त्या गोष्टी सगळ्या. 1 वर्ष झाडू मारणं, पूजा करणं, देवपूजा करणं. हो यस, 1 वर्ष कंप्लीट तू तेच कंटिन्यू केलं. ओके. त्यांनी मला खूप गोष्टी म्हणजे ट्राय केल्या की थोडंसं अजून याला अपडेट करू आपण कॅमेराजमध्ये. पण माझी म्हणजे तेवढी कुवत नसेल आय थिंक की मी तेवढं जात नव्हतं पुढे. ते करत होते मला ट्राय की अजून हा जास्तीचं शिकेल तर आपल्यासाठी पण कामाचं आहे, याच्यासाठी पण कामाचं आहे. मी पण ट्राय करत होतो की मी काही करू. पण माझ्या फॅमिलीत कोणी फोटोग्राफर नाही. फर्स्ट म्हणजे माझ्या फॅमिलीत कोणी वेल एज्युकेटेड व्यक्ती नाही की तो मला त्याबद्दल थोडं मार्गदर्शन देईल. जेवढा वेळ मिळायचा स्टुडिओमध्ये तेवढा वेळ बाकीचा काही बाहेरचे कामं असायचे त्यांचे ते करण्यात, बाकी साफसफाई वगैरे, आणि बाकी वेळ तर आम्ही कॉम्प्युटरवरती जो एडिटिंग करायचा त्या व्यक्तीला बघत बसा, तो कोणी एडिट करतोय ते बघत बसा, तिथून पण काही शिकायला भेटेल. पण कॉम्प्युटरचं पण झिरो नॉलेज होतं की मी खूप जास्त त्याच्यात पण काही करू शकतो. हळूहळू त्यांनी स्टार्ट केलं मला व्हिडिओचा कॅमेरा द्यायला वेडिंग्समध्ये. ओके. हां, तिथून माझ्या हातामध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर 360 एक कॅमेरा होता, कॉमकॉर्डर होता, मीन्स व्हिडिओचा. हां, व्हिडिओचा कॅमेरा तो राजू भाऊंनी मला दिला. सांगितलं की त्यांचे हरीश भाऊंचे लहान भाऊ आहेत राजू भाऊ, त्यांनी मला दिला. त्यांनी सांगितलं की तू व्हिडिओ स्टार्ट करायला, तुला दिला कॅमेरा. त्याने दिला मला कॅमेरा. मी कॅमेरा घेतला, रेकॉर्डिंगचं बटन माहीत होतं, स्टॉप करायचं आहे, पॉज करायचं माहिती होतं मला, प्ले करायचं पण माहिती होतं, रेकॉर्ड करायचं पण माहिती होतं. 3-4 गोष्टी. पण सेटिंग्स, ओके, त्याच्यात 3 ते 4 प्रकारच्या सेटिंग्स आता खूप मस्त आहे की त्या तुम्हाला आल्या तरच तुम्ही कुठल्याही प्रकारचा कॅमेरा, जगातला कुठलाही कॅमेरा असेल, 3 ते 4 सेटिंग्स आहेत त्या आल्याच पाहिजे. ओके. आहेत त्या हार्ड, पण ज्यावेळेस यायला लागले त्यावेळेस काही वाटत नाही. मग मी त्याच्यावरती थोडंसं स्टडी केला. मग मी तिथून त्यांच्याकडनं ऐकायचो, घरी जायचो, ते लिहून काढायचो मराठीमध्ये. माझा इंग्लिशचा पण खूप मोठा प्रॉब्लेम, म्हणून मी मराठीतच व्यवस्थित लिहायचो की कधीही बघितलं की मला परफेक्ट कळायला पाहिजे. मग मी त्याचं म्हणजे आकृती बनवली त्याची प्रॉपर. हां, आकृती बनवली, त्याचे बटन्स वगैरे लिहिले माझ्या हाताने सगळे. मग मी त्याच्यावरती स्टडी केला की हे बटन याच्यासाठी, हे बटन याच्यासाठी, ते बटन त्याच्यासाठी. ठीक आहे, एका प्रकारे होमवर्कच केला ना. होमवर्क केला. म्हणजे मी वर्षभरानंतर ही गोष्ट स्टार्ट केली होती. वर्षभर तर तेच काम केलं मी. त्याच्यानंतर मग कॅमेराबद्दल थोडं नॉलेज. म्हणजे एक प्रसंग आहे असा की 360 कॅमेरा हातात लावायचा असतात. आता तर स्टँड वगैरे, गिम्बल, खूप गोष्टी, तेव्हा तसं काहीच नव्हतं. आता पोर्टर राईटला तुम्हाला स्टँड आहे, तेव्हा स्टँड नव्हते. बरोबर. पोर्टर हातामध्ये, एका हातात कॅमेरा, शूट करतोय. पाऊस येतोय, नॉर्मली बारीक बारीक किडे असतात, गालावर बसतोय, डोळ्याजवळ बसतोय, नोजजवळ बसतोय, तो बसलाय, त्याला उडवू नाही शकत. कारण शॉट जर तुमचा चालू आहे तर तुम्ही शॉट, आणि मिळवायचं चांगलं आहे. जर आपल्याला त्या शॉटमधून चांगल्या गोष्टी मिळत आहेत तर तुम्ही तो डास जरी बसलेला असेल तरी तेवढे मिनटं तुम्ही त्याला हलवायचं नाही आहे, त्याला बसूच जायचं आहे. पावसाचे किडे बसतात आजूबाजूला चेहऱ्यावरती, बसूच जायचे. तुम्ही अनुभव करा, एका हातामध्ये कॅमेरा म्हणजे स्टँड आहे, एका हातामध्ये तुमचं कॅमेरा आहे, आणि इकडे तो पकडलाय तुम्ही लाईट तुमचा. ठीक आहे, पोर्टर लाईट. तेव्हा स्टँड नव्हते तर हातातच पकडावं लागायचं.
तर तुम्हाला हालचालला जागाच नाही, तुम्ही हल्ले की कॅमेरा हलणार आहे. बरोबर. मग तो डास बसला त्याला चावू द्या कम्प्लिटली, तो प्रॉपर रक्त पिणार, त्यावेळेस तुमचा शॉट कम्प्लीट होते, तेव्हा तुम्ही पॉज करा आणि मग त्या डासला तुम्ही म्हणजे बॉडी हलवू शकता, त्यावेळेस ती गोष्ट होणार होती. असे खूप सारे प्रसंग आहे की त्यांनी पण मला सपोर्ट केला. मग त्यांनी नंतर कॅमेरे चेंज केले. कॅमेरे चेंज केल्यानंतर पण मला खूप अशा गोष्टी वाटल्या त्यांच्याकडून की हे लोक मला आता जास्तीचं शिकवत आहेत, मला पण इंटरेस्ट आला लागला अजून जास्तीचा. मग AGAC 120 म्हणून कॅमेरा होता पॅनासॉनिकचा, त्याच्यात शिफ्ट झालो. तो त्याला हार्ड डिस्क होती, याला कॅसेट यायची, त्याला हार्ड डिस्क होती. म्हणजे मी थोडंसं अपडेट झालो. तेव्हापर्यंत मला झाले असतील 3 वर्ष 3.5 वर्ष त्यांच्याकडे. मग असं मला वाटत होतं की मी आता स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे. राईट. तिथून मला असं वाटलं की आपण आता स्वतःची जर्नी स्टार्ट करू बुवा, की फोटोग्राफर म्हणून असं एक स्वतःचं नाव वगैरे. पण त्यांच्याकडे जॉब करत असताना कधी फील नाही झालं की आपण या गोष्टी करायला पाहिजे. पण कुठेतरी असं वाटतं घरच्यांना की नाही बुवा आता तू करायला पाहिजे स्वतःचं, असं तर एकदा ट्राय कर. पण म्हटलं ठीक आहे. मग मी हर्ष बोंशी या विषयावरती बोललो. हर्ष मला म्हणे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, असं पण तुला आम्ही पेमेंट देतोच आहे. तेव्हा मला ते लोक देत होते काहीतरी 1200 रुपये मला महिना होता त्यांच्याकडे. 1200 रुपये महिना? 1200 रुपये महिना होता. आणि मग मी असा विचार केला, त्यांना सांगितलं की आता आपण करायला पाहिजे का मग फायनली. तर ते मला नाही ठीक आहे, आपण आता असं करू, तू बाहेर जाऊन काय करणार आहे. म्हटलं कॅमेरा घेणार. मग ठीक आहे म्हणे, असं समज हा कॅमेरा तुझा आहे, आता पुढे बोल. म्हटलं ठीक आहे, तुम्ही एक्स्ट्रा पैसे देतात. म्हटलं बाहेरून जर आपण कुठला फ्रीलान्सरला वर्क दिलं तर त्याला एक्स्ट्रा पैसे देतात. म्हटलं मला पण पाहिजे. मग त्यांनी मला एक्स्ट्रा पैसे द्यायला तेव्हा स्टार्ट केलं. मग मला कॅमेरा घेण्याची पण गरज पडली नाही, म्हणजे माझं काम. मग ते 3 वर्षाचे मी तिथे कम्प्लिटली 5 वर्ष जॉब केला. हां, म्हणजे 2 वर्ष अजून जॉब केला. तेव्हापर्यंत मला वाटलं नाही. मध्येच मला असं वाटलं की आता भरती करू आपण. मग मला भरतीचं भूत सवार झालं. पोलीस भरती. अरे वा. मग घरचे मला बोलले की आता तू भरती कर, आता तू गव्हर्नमेंट सर्वंट खूप चांगला असेल. ठीक आहे. मग त्यावेळेस मी भरती पण ट्राय केली, 2-3 भरती ट्राय केल्या. मग हरीश बोनकडे मी हाफ डे जायला लागलो. फुल डे जायचो, हाफ डे जायला लागलो. ज्या ऑर्डर्स मी 10 करत असेल 5च करायला लागलो. आता म्हटलं मला भरतीकडे फोकस करायचं आहे. मग मी ज्यावेळेस भरतीचं वर्क करायला लागलो त्यावेळेस मी तिथे नाही जायला लागलो. पैशांची अजून कमी पडायला लागले. ते 1200 रुपये जे मिळायचे मला ते पण कमी मिळायला लागले. मग ते मी हाफ जायचो ते पण हाफच पेमेंट द्यायचे. ते पैसे कमी वाचायला लागले. मला काहीतरी करायला पाहिजे. एक मित्र आहे तो मला बोलला की एक सेकंड हँड कॅमेरा आहे म्हणे एका व्यक्तीकडे, तो तू घेणार का. मग मी विचार केला, म्हटलं तो कॅमेरा घेणार पण मग वर्क कोणाकडे करणार. मग मी गोष्ट हरीश म्हणून बोलला. हरीश मला म्हणे ठीक आहे घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही, जे पेमेंट तुला आता देतो तेच पेमेंट तुला तेव्हा पण भेटणार आहे. विनाकारण तो कॅमेरा घेतला पण तर तुला आमच्याचकडे जॉब करायचा आहे. तर मग त्याचं उत्पन्न एक्स्ट्रा उत्पन्न कुठून येणार तुला, म्हणजे एक्स्ट्रा पैसे तुला कोण देणार त्याच्यावाले. खरी गोष्ट, मला कोणी ओळखतच नव्हतं. ठीक आहे. तरी पण मी असं ट्राय केल्यानंतर त्यांच्याकडे हाफ डे तर जातच होतो. नंतर मी तो कॅमेरा घ्यायचा विचार केला. मग मी घरी बोललो, म्हटलं मला कॅमेरा घ्यायचा स्वतःचा, मला तुम्ही 20,000 रुपये द्या. समोरच्या व्यक्तीने सांगितलं तर 20,000पर्यंत मी तुला देऊ शकतो. मम्मीला बोललो मला 20,000 पाहिजे आहेत, मला कॅमेरा घ्यायचाच आहे म्हटलं काही झालं तरी. मग घरच्यांकडे पैसे होते पण त्यांनी ते काही प्लॉट घेण्यासाठी किंवा काही करण्यासाठी त्यांनी जमा करून ठेवले असतील. तर त्यांनी मला नाही दिले पैसे, की नाही भेटणार तुला पैसे बा, तुला जे करायचं ते स्वतःच्या जीवावरती कर, आम्ही तर तुला काही पेमेंट वगैरे देणार नाही. मग मी तिथून अजून जास्त म्हणजे हारलो स्वतःची, की नेमकं मी कायच करू शकतो आता, तर मला जॉब करणंच इम्पॉर्टंट आहे. मग मी जॉब करून काही सेव्हिंग केली असेल, माझीवाली एक 10-15 हजार रुपये माझ्याकडे होते सेव्हिंग केलेले, ते मला आधीपासून सवय आहे पैसे जमा करण्याची. तर मी तेव्हा 10-15 हजार रुपये जमा केले होते. 10-15 हजार मग मी त्याला सांगितलं की मी तुला 5,000 1 ते 2 महिन्यात रिटर्न करेल, म्हणजे देईल तुझेवाले, रिटर्न केले मीन्स तू मला कॅमेरा देऊन टाक. त्याला विचारलं बिल वगैरे आहे सगळं, कॅमेराचं दोन आहे, हा सगळं बिल वगैरे सगळे. तर एक मध्ये वेगळा विषय टाकतो. तो कॅमेरा मी घेतला, तो मुलगा फोटोग्राफी करत होता. ॲक्च्युली तो सिव्हिल इंजिनियर होता, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग करत होता, एज्युकेशन घेत होता. आणि मी फोटोग्राफीचं एज्युकेशन घेत होतो. माझ्याकडे कॅमेरा पाहिजे होता आणि त्याच्याकडे त्याच्या वर्कबद्दल काही गोष्ट पाहिजे होती. ऑपोजिट होतं, कॅमेरा त्याच्याकडे होता उलट आणि माझ्याकडे कॅमेरा नव्हता. त्याने मला कॅमेरा दिला म्हणून आज त्याच्याकडे स्वतःचे 4-5 JCB आहेत आणि खूप जास्त मोठा इंजिनियर झाला आहे तो. आणि तो कॅमेरा त्याने मला दिला म्हणून मी पण आज काहीतरी थोडंफार चांगलं वर्क करतोय. ते तर तुम्ही बघताच आहे. आता फोटोग्राफी मला स्टार्ट करायची होती. ठीक आहे, मी स्टुडिओला पण जात होतो, मधून जायचो, ते पण मला सपोर्ट करत होते. नंतर विचार केला की मला वेडिंग फोटोग्राफी नाही करायची, मला काहीतरी युनिक करायचं आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस ना मला ना वेडिंग फोटोग्राफी नव्हती करायची, मला ना काहीतरी युनिक करायचं होतं, की ती गोष्ट कोणी करत नाही आपल्याकडे धुळ्यामध्ये आणि ती मी करू, म्हणजे मी ती करायला पाहिजे असं मला वाटत होतं.
आत्तापर्यंतच्या एवढा कोर्स केल्यानंतर हरीश भाऊंकडे सगळं फोटोग्राफीचं चांगलं नॉलेज घेतल्यापासून मला एकच गोष्ट बघायला मिळाली, हे तर ठीक आहे सगळं करतायत, हे करतायत, पण जे कोणी करत नाही ते आपण करू. असंच एकदा ना डोळ्यासमोर फेसबुकवरती एक नाव आलं तर योगेंद्र चव्हाण म्हणून फोटोग्राफर आहेत पुण्याचे. तर तो आउटडोअर फोटोग्राफी करायचा. मीन्स मला तेव्हा वाटलं की आपण असं काही करू शकतो का धुळ्यात. तसं एक टच तेव्हा मिळाला होता की करू शकतो, कारण कॅमेरा तर मी घेतला होता, तर आपण करायला पाहिजे. मग माझा मित्र आहे राज कोळी, त्याच्यानंतर विशाल ढवळे आणि एक सागर पाटील म्हणून असे 3 मित्र होते. ते मला बोलले की आपण विशाल ढवळेकडे 220 गाडी आहे पल्सर, आपण तिच्यावर फोटोज काढू. छान येते, स्पोर्टी गाडी आहे तर फोटो छान येते. म्हटलं ठीक आहे, जस्ट ट्राय करायला आम्ही रावेर साईडला शूटला गेलो. हां, मग फर्स्ट टाईम त्याचे पिक्चर्स क्लिक केले, 8-10 फोटो काढले असतील. त्याला म्हटलं ठीक आहे, फर्स्ट टाईम आहे माझं, तर पैसे वगैरे नको देऊ, जस्ट काढ, तुला कसे वाटतात मला सांग बा. असं मला असं वाटलं होतं की काही स्तुती होईल बा माझ्यावाली असं. मी एडिट केले पिक्चर्स, त्याला दिले, त्याने पोस्ट पण केले पिक्चर्स. त्याला खूप जास्त आवडले. त्याने फोन केला की फोटो खूप छान आले, माझे अजून मित्र आहेत त्यांचे पण फोटो काढायचे, कधी वेळ आहे तुला. त्याने मला विचारलं कधी वेळ आहे तुला. ऐकून जरा बरं वाटलं होतं की माझा वेळ मागत होता तो, की तुला कधी वेळ आहे तेव्हा. म्हणजे पोस्ट इन द सेन्स फेसबुक इंस्टाग्राम, त्या टायमाला तर इंस्टाग्राम नव्हतं. नाही, त्यावेळेस फेसबुक राईट. फेसबुक तर सगळ्यात जास्त फोकस तो फेसबुकवरच होता, कारण तेव्हा असं कुठलंच प्लॅटफॉर्मच नव्हतं की त्याच्यावर आपण जास्त फेमस होणार आहे. एक म्हणजे यूट्यूब होतं आणि दुसरं म्हणजे फेसबुक, पण फेसबुक फर्स्ट प्रायोरिटी. युट्यूबला त्या टायमाला तर मी 1-2% लोकांना माहित असेल की युट्यूब नावाचा काय आहे ॲप. बरोबर. मग मी विचार केला की आता आपण हे फोटो पोस्ट करायला पाहिजे, ठीक आहे, फेसबुकवरती. तर मग त्याला विचारलं सगळ्यात अगोदर की म्हटलं हे फोटो मी पोस्ट केले माझ्या पेजला, चालेल का तुला. तर तो मला बोलला की हां ठीक आहे चालेल म्हणे, काही प्रॉब्लेम नाही, करू शकतो. मग मी एकदा राजला बोललो, म्हटलं अरे अजून कोणी फ्रेंड्स असतील ना मला सांग, आपण अजून पिक्चर्स क्लिक करू म्हटलं. हां, मग मी सगळ्यात अगोदर विशालचे फोटो पोस्ट केले. विशालने मला पैसेही दिले त्या फोटोंचे नंतर, की नाही मला खूप जास्त आवडले, तू घे पैसे. त्याने मला काहीतरी 300-400 रुपये काहीतरी दिले होते तेव्हा. समजा किती फोटोजचे? मी त्याला 8 ते 10 फोटो दिले होते, त्याने मला 300 रुपये दिले होते तेव्हा. आणि ते खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. जरी मी हरीश भाऊंकडे पैसे कमवत होतो, नंतर ऑर्डर्सचे पण पैसे मला ते वेगळे द्यायला लागले होते. म्हणजे एक असाइनमेंटचे ते पैसे मला वेगवेगळे द्यायचे. पण हा जरा वेगळाच वाईब होता की त्याने मला जेव्हा ते 300-400 रुपये दिले त्यावेळेस एक वेगळाच फील झाला मला, की ते मी स्वतः शूट केले होते, प्लस एडिट पण केले ते मोबाईलमध्ये. तेव्हा ॲप होतं काहीतरी स्नॅपसीड का कुठलं तरी, पिक्सआर्टमधून ॲप होतं, सॉरी पिक्सआर्टमध्ये ते एडिट केलं ते मी. आणि संजय सिनेमॅटोग्राफी म्हणून एक लोगो बनवला होता, तो लोगो त्याला मी लावून ते फोटो दिले होते. फोटो खूप जास्तीचे व्हायरल झाले धुळ्यामध्ये, बऱ्यापैकी लोकांनी बघितले, त्याच्या फ्रेंड्सने पण बघितले. मग अजून काही लोक आले फोटोशूटसाठी, काही राजचे मित्र, काही अजून बाहेरचे लोक, काही माझ्या फेसबुकच्या पेजवरून आलेले लोक की ज्यांनी विशालचे फोटो बघितले होते. राईट. मग ते पण काही त्यांच्या पण काही क्लिक केले. लिंक अशी लागली की मोजून 8 ते 10 दिवसामध्ये बिझनेसची म्हणजे ग्रो लेवल मला वाटतं असं की तो 300 रुपयाचा बिझनेस जवळपास 3000पर्यंत येऊन गेला होता 8 ते 10 दिवसामध्ये. म्हणजे मी फोटोज तेवढे काढत होते दिवसभरात. बरोबर. जरा मी एका तासात त्याचे 8 ते 10 फोटो काढले तर मी फुल डे फोटो काढत होतो. 5-5, 7-7 लोक आले की काढायचे. खूप जास्त क्रेज झाला त्या गोष्टीचा फेसबुकवरती. तर कंटिन्युअसली बघितलं की संजय सिनेमॅटोग्राफी. आणि हे मी न बोलता मला लोकच सांगत होते की कंटिन्युअसली तुझं नाव दिसतं फेसबुकवरती, कंटिन्यू ट्रेंडला असतं. मग खूप लोकांनी मला सांगितलं की तू अजून याच्यापेक्षा चांगलं काही करू शकतो का.